मतदारांनो, आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करता येतं का? कुठल्या तरी माध्यमानं बाहेरून या यंत्रासोबत, त्यातल्या माहितीसोबत, त्याच्या कार्यान्वयाच्या पद्धतीबाबत छेडछाड केली जाऊ शकते का? आणि मुळात ते कितपत सुरक्षित आहे, असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. आणि त्याचं उत्तर आहे की हो, आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित आहे आणि ते बिलकुल हॅक केलं जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही पद्धतीनं त्याच्याशी छेडछाडही केली जाऊ शकत नाही. आणि एका अर्थानं हे यंत्र नाही तर आपल्या मताचं बुलेट प्रूफ कवच आहे. आणि त्यामागची कारणंही तितकीच ठोस आहेत. खरं तर आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे स्टँड अलोन मशीन आहे. म्हणजे काय तर ते पूर्णतः स्वतंत्र यंत्र आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या उपयोगानं संपर्क वा संवाद प्रस्थापित करण्याची तसंच माहितीची आदानप्रदान करण्याची क्षमताच नाही. आणि यामुळेच इंटरनेट, वायफाय, ब्लूटूथ अथवा USB या आणि अशा कोणत्याही प्रकारच्या वायर किंवा वायरलेस माध्यमाचा वापर करून ते इतर कोणत्याही दुसऱ्या उपकरणासोबत जोडताही येत नाही. इतकंच नाही तर सांकेतिक भाषेतील संदेशांचा म्हणजेच कोडेड सिग्नलचा वापर करूनही त्याच्यासोबत संपर्क प्रस्थापित करता येत नाही. मतदारांनो, आपल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अनऑथराइज्ड ॲक्सेस डिटेक्शन मॉड्यूल अर्थात UADM ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रणाली स्थापित केली आहे. जर का EVM मधल्या मायक्रो कंट्रोलर अर्थात सूक्ष्म नियंत्रक वा माहितीसाठा प्रणालीला अनधिकृतरित्या हाताळायचा प्रयत्न केला गेला तर या प्रणालीमुळे तो तात्काळ ओळखता आणि रोखता येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे यंत्र 3 वेगवेगळ्या घटकांचं मिळून बनलेलं असलं तरी देखील प्रत्येक युनिट स्वतंत्रपणे आपण अधिकृत वापरकर्त्याद्वारेच हाताळले जात आहोत की नाही याची खातरजमा करतं. त्यामुळे जरी अगदी स्वतंत्रपणे कोणत्याही वेगळ्या युनिटशी छेडछाड करायचा प्रयत्न केला तरी तो ओळखता येतो आणि त्या संचामधल्या दुसऱ्या युनिटद्वारे त्याबाबतचा संदेशही दिला जातो. त्यामुळेच आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करता येत नाही किंवा त्याच्याशी छेडछाडही करता येत नाही. मतदारांनो, आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे तांत्रिक पातळीवरही सुरक्षेच्या सर्व वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यातलं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य म्हणजे EVMची कार्यपद्धती ठरवणारा प्रोग्राम एकदाच सेट करता येतो आणि एकदा का तो सेट केला की त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येत नाही. म्हणजेच आपल्या EVMची कार्यपद्धती एकदा का निश्चित केली की त्यात कुणालाही कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नसल्यानं EVM सोबत छेडछाड करायला वावच उरत नाही. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं EVM स्वतःची कार्यक्षमता आणि स्थितीचं स्वतःच परीक्षण करण्याच्या क्षमतेनं देखील सुसज्ज आहे. म्हणजे ज्या ज्या वेळी EVM सुरू केलं जातं त्यावेळी ते आपल्या सर्व प्रणाली सुव्यवस्थितपणे काम करू शकत आहेत की नाही याची हे यंत्र स्वतःहून तपासणी करतं. दुसरी गोष्ट अशी की आपल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अत्याधुनिक सांकेतिक लिपीबद्धतेचं तंत्रज्ञान म्हणजेच एन्क्रिप्शन टेक्निक वापरलं जातं. त्यामुळे या यंत्राचे घटक असलेल्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट अर्थात VVPAT मध्ये जो परस्पर संवाद होतो तो कोणालाही उलगडता वा ओळखता येणार नाही अशा अभेद्य रीतीनं सांकेतिक स्वरूपात लिपीबद्ध होत असतो. तंत्रज्ञानाच्या अशा प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज असल्यानंच आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षेच्या कसोटीवर कायमच टिकून राहिलंय. आणि म्हणूनच हे यंत्र नव्हे तर आपल्या मताचं बुलेट प्रूफ कवच आहे. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.